नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक गुरुकुल क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आज आपण फॅक्टरायझेशन मेथडचा मार्च 2024-25 ला 3 मार्कासाठी विचारला गेलेला प्रश्न जो आहे तो डिस्कस करणार आहे. बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेला आहे m² + 14m + 13 = 0. तर ह्याचे फॅक्टर्स कसे पाडायचे याचा शॉर्टकट्स. तर बघा, आपण काय करतो, इथं काही नसतो म्हणजे 1 कोएफिशियंट असतो त्याचा आणि तिसऱ्या पदाचा कॉन्स्टंट टर्मचा काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. 1 × 13. तर इथं जर पाहिलं तर +13 म्हणजे मल्टिप्लिकेशन आपल्याला +13 पाहिजे आणि ऍडिशन त्यांची किती पाहिजे दोघांची 14. असे दोन फॅक्टर्स शोधायचे. तर सिंपल आहे, 13 × 1 = 13. पहा, 13 × 1 = 13. 13 ला याला प्लस, ह्याला देखील प्लस देणार कारण दोघांना प्लस आहे. 13 + 1 = 14 आणि 13 × 1 = 13. तर आपण मधलं पद काढायचं आणि ही दोन पद आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. तर बघा, m² + 13m प्लस हे 1 म्हणजे m लिहिलं तरी चालतंय आणि 13 = 0. दोन दोनचे आपण काय करतो बाळांनो, इथं ग्रुप्स करतो. ह्याच्यामध्ये बघा, m आहे, इथं पण m आहे. m² मधला जर m आपण कॉमन घेतला तर फक्त एक m राहील. m बाहेर गेला, इथं राहणार आहे फक्त 13. ह्या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही. लक्षात ठेवा, जिथं काहीच कॉमन नसतो तिथं आपण 1 कॉमन घेतो. तर इथं +1 कॉमन घेतला, राहिला m ला m + 13. दोन ब्रॅकेट सेम आहेत, आपण एकदाच लिहिणार m + 13. दुसरा आहे m + 1 = 0. दोन्ही ब्रॅकेट बरोबर 0 लिहूया. तर काय करणार आपण इथं, m + 13 = 0 और m + 1 = 0. इथं आपलं फायनल आन्सर काय मिळणार आहे बघा, प्लसचं काय होईल इकडं मायनस, m = -13 और m = -1. तर हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. धन्यवाद.